हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण सिंपल पद्धतीने कुर्ता कटिंग बघणार आहोत आणि एकदम सिंपल पद्धतीने अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला समजेल. हे कपडा जो आहे तो मिशोवरून मागवला होता. त्याच्या नेकला पूर्ण डिझाईन होती पण खालच्या साईडला अजिबात डिझाईन नव्हती. मग हा व्हाईट कलरची लेस आणलेली होती, त्यांनी या ड्रेसचा लुकच चेंज होऊन जातो. तर चला मापे टाकून घ्या. कपडा जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जिथे नेकला डिझाईन आहे त्याला लाईन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे माप टाकून घ्यायचा आहे. तो कपडा जो आहे तो व्यवस्थित फोल्ड करायचा, नाहीतर मग इकडे तिकडे सरकला की थोडंसं मिस्टेक होऊ शकतं. शोल्डर जो आहे तो 7.5 घेतलेला आहे, कारण का या कुर्त्याचं जे माप आहे ते थोडं हेवी आहे, त्याच्यामुळं 7.5 नाही तर नॉर्मली तुम्ही 6.25 किंवा 7 घेऊ शकता. मुंडा जो आहे तो सुद्धा जास्त घेतलेला आहे, म्हणजेच 8 घेतलेला आहे. आणि त्यानंतर मुंडा आणि शोल्डरचं माप जे आहे ते लाईनअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे ब्लाऊजसारखा छोटा किंवा मोठा असा आकार न देता 1 इंचीवरती डायरेक्ट मी इथे आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा. त्यानंतर मुंड्यावरती आपल्याला चेस्ट माप टाकून घ्यायचं आहे. चेस्ट आहे 10, त्याच्यामध्ये +2 इंच ॲड केलेलं आहे. त्यानंतर कमरेची उंची जी आहे ती 15 इंच घेतलेली आहे. कमरेचं मापसुद्धा आपण इथे टाकून घेणार आहोत. 9 इंच कमर आणि त्याच्यामध्ये +2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करणार आहोत. त्यानंतर हिपगेअरचं माप टाकून घ्यायचं आहे. हिपगेअर जो आहे तो आपण इथे 22 घेणार आहोत. तर हिपगेअरसुद्धा इथे जास्त घेतलेला आहे. नॉर्मली तुम्ही 20 किंवा 21 घेऊ शकता. हिपगेअरचे सुद्धा आपण माप टाकून घेणार आहोत. तर 10 इंच 11 इंच घेतलेलं आहे मी इथे आणि त्याच्यामध्ये +2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. म्हणजे शिलाई मार्जिन म्हणजे आपण जी खाली पट्टी बनवतो खालच्या घेरला, त्याच्यासाठी ती डबल फोल्ड करून व्यवस्थित येते. तर कपडा जो इथे तुम्ही बघू शकता तो इथं जेवढा फोल्ड केलेला कपडा आहे तेवढाच फक्त मिशोवरून मला रिसीव झालेला होता. आता याच कपड्यामध्ये शिल्लक राहिलेला आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. तर खालचा घेरा जो आहे त्याचासुद्धा आपण माप टाकून घ्यायचा आहे. तर कुर्त्याचा घेरा जो आहे तो मी 12 घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये +2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. आणि सगळे जे आपण टिक मार्क केलेले होते ते सगळे व्यवस्थित लाईनिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे कटिंग करताना अगदी व्यवस्थित होतात. तर साईडला बघू शकता किती कमी कपडा शिल्लक राहिलेला आहे. मिशोवरचा हाच प्रॉब्लेम होतो. ज्यांची साईज कमी आहे त्यांना आरामशीर कुर्ता वगैरे बनवता येतो, पण ज्यांची जास्त आहे त्यांना कपडा कमी पडतो. इथे बघू शकता आपण सगळा कुर्ता कटिंग करून घेतलेला आहे. एकदम सिंपल पद्धतीने कटिंग केलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने पटकन असं तुम्हाला समजेल आणि शिलाईलासुद्धा एकदम सोपे आहे. तर इथे बघू शकता हा आपला कुर्ता कटिंग करून झालेला आहे. तर त्या गळ्याचा भाग जो आहे तो शिवण्याच्या वेळेसच आपण कटिंग करून घेणार आहोत. आत्ता काही कटिंग केलेलं नाही आहे. त्यानंतर स्लीव्ज बघू शकता, तुम्हाला ते दिसत असेल मी किती जॉईंट लावून घेतलेले आहेत. जवळजवळ एका स्लीव्जला 3 ते 4 असे जॉईंट लावलेले आहेत. त्यानंतर ही स्लीवचा आकार तयार केला आहे. तर स्लीवची उंची जी आहे ती 15 इंच घेतलेली आहे. तर इथे बघू शकता. त्यानंतर जी खाली खोली आहे ती 3 इंचावरती आपण टिकमार्क करायची आणि खाली जी आहे ती स्लीव्जचा घेर म्हणजे बाहीचा जो घेर आहे आपला त्याच्यावरती सुद्धा टिकमार्क करून घेतलेला आहे. मुंडा आहे आपला 7.5, त्याच्यामध्ये +1 इंच मुंडा आहे आपला 8 इंच, त्याच्यामध्ये +1 इंच म्हणजे 9 इंच +2 इंच मुंड्याचं माप टाकून घेतलं आणि त्यानंतर हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ह्याच्या घेरचं सुद्धा माप आपल्याला खाली टाकून घ्यायचं आहे आणि सिंपली हा बाहीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बाही कट करताना तुम्हाला समजत असेल की तोकडा कपडा शिल्लक राहिलेला होता. तर अशा पद्धतीने आपली बाही आणि कुर्ता कटिंग करून झालेला आहे. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.